नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत दरी मातुरी येथे दर्याई मातेचे दर्शन घेण्यासाठी। तर मित्रांनो, तुम्ही मखमलाबाद ह्या रोडने पण येऊ शकतात। मखमलाबाद रोडने पुढे येऊन तुम्ही दरी ह्या गावात येऊ शकतात। दरी गावातून राईट टर्न मारून तुम्ही दरी मातुरी येथे जाऊ शकतात। आपण आता दर्याई मातेचे दर्शन घेण्यासाठी चाललो आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा। पाटापासून सरळ जायचं आहे। तुम्ही ते कोणाला विचारू शकतात, दर्याई माता मंदिर कुठे आहे, कोणी तुम्हाला सांगेल। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण एकदम जवळ आलेलो आहोत। तो समोरचा डोंगर दिसतो आहे ना, तिथे दर्याई माताचे मंदिर आहेत। खूप छान वॉटरफॉल पण आहेत छोटे छोटे। आता तसा पावसाळा जो नाही आहे त्याच्यामुळे पावसात खूप मोठे मोठे वॉटरफॉल असतात। इथे खूप गर्दी असते। दर्याई माताची यात्रा पण असते इथे। चला तर मित्रांनो, बघूयात। तर मित्रांनो, आपण आता दर्याई माता मंदिराच्या एकदम जवळच आले आहोत। हा डांबरी रस्ता लागला की समजून जायचं दर्याई माताचे मंदिर आले आहे। समोर आता आपल्याला कमान दिसेल। तर मित्रांनो, हे आहे आपल्यासाठी 2 व्हीलर पार्किंगची जागा आहे। तिथे तुम्ही 4 व्हीलर पण लावू शकतात। छान असं निसर्गरम्य वातावरण आहे। खूप सारी झाडी वगैरे आहेत। मित्रांनो, बघू शकता तुम्ही दर्याई माता देवस्थान। दर्याई माता देवस्थानाची ही कमान आहे। इथून आपल्याला पायऱ्यांनी वरती जायचे आहे। तर मित्रांनो, आपण आलो आहोत दर्याई मातुरी येथे दर्याई मातेचे दर्शन घेण्यासाठी। चला तर वरती जाऊयात। मित्रांनो, असं आपल्याला इथं डांबरीकरण केलेल्या पायऱ्या दिसतील। तर मित्रांनो, चला आपण दर्याई मातेचे दर्शन घेऊयात। चला, तो छोटासा पिऊ पण आला आहे दर्शनासाठी। साधारण 120 ते 150 पायऱ्या असतील। चला तर मग जाऊयात। तर मित्रांनो, बघा तुम्ही, असं एकदम डोंगर परिसर आहे, जंगल परिसर आहे। खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे। बघू शकता तुम्ही, दर्याई मातेचे मंदिर आले आहे जवळ। इथे बघू शकता तुम्ही, एकदम असं छानसा पूल बनवलेला आहे। तर मित्रांनो, पुलाखाली बघू शकता तुम्ही छोटासा वॉटरफॉल आहे, जो की पावसाळ्यात खूप असा मोठा असतो। आता पावसाळा नाही म्हणून कमी आहे। तर बघू शकता मित्रांनो, असं डोंगराच्या कडेला दर्याई मातेचे मंदिर आहे। चला तर देवीचे दर्शन घेऊयात। इथे आपण चप्पल वगैरे काढूयात। असं तुम्ही सांभाळून जायचं, एकदम कडेलाच मंदिर आहे। थोडीशी पडझड झालेली आहे, पण ते काम पण इथले ट्रस्ट वगैरे करणार आहेत। तर आपण देवीचे दर्शन घेतले आहेत। दर्याई माता हे सप्तशृंगी देवीचे रूप आहे असे गावकरी म्हणतात।
आपल्या चिमुकला पण दर्शन घेत आहे. छान असं निसर्गरम्य वातावरण आहे. एकदम झाडी झुडपी जंगल वॉटरफॉल वगैरे. पावसाळ्यामध्ये इथे फार गर्दी असते मित्रांनो. दर्याई माता की जय. तर मित्रांनो आपण आलो आहोत मंदिर परिसराच्या बाहेर. बघू शकता तुम्ही कसं निसर्गरम्य वातावरण आहे. छानसं असं इथं छोटा वॉटरफॉल वगैरे आहे. खाली देवाचं मंदिर आहे. पूर्ण असं जंगल वगैरे बघू शकता तुम्ही मित्रांनो. पूर्ण झाडी झुडपं. तर मित्रांनो तुम्ही पण नक्की या इथं. फोटो काढण्यास खूप छान जागा आहे. इथं असं लोखंडी जिना केला आहे वरती जाण्यासाठी. छान असं निवांत वातावरण आहे. वरती महादेवाची पिंड आहे. त्रिशूळ वगैरे केलेले आहे. ध्वज लावलेला आहे. आता खाली जाऊत आपण. सर आता आपला एन्जॉय झालेला आहे. देवाचं दर्शन पण झाले आहे. चला तर लोखंडी जिन्याने खाली उतरूया. मित्रांनो बघू शकता एकदम छानसा वॉटरफॉल आहे इथे. पावसाळ्यामध्ये तर फार प्रचंड पाणी असतं. तर मित्रांनो घरी जाण्या अगोदर आपण एक शेवटचा व्ह्यू बघूयात. डोंगर रांगांचा पर्वत रांगांचा इथे निसर्गरम्य वातावरणाचा. दर्याई माता मंदिराचे दर्शन घेऊयात आणि निघूयात आपण घराकडे. बघू शकतात एकदम असा डोंगराच्या कडेला आहे दर्याई माताचे मंदिर. वरती महादेवाची पिंड आहे. त्रिशूळ आहेत. भगवा ध्वज लावलेला आहे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तुम्ही या नक्की. खूप खूप धन्यवाद.